श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जय पूर्ण ब्रह्म सनातना तू सकल गुण निधाना. देऊनिया स्वात्मदाना निरविषय अद्वैपणे. जे निर्गुण निराकार सम्यक तेची जनक संहारक. विशेष सर्वदा अनुग्रहकारक सगुण ब्रह्मरूपे. स्मर्तुगामी जो दयाळू भक्तिभिमानी कृपाळू. करी भक्तांचा प्रतिपाळू. श्रीपाद श्रीवल्लभ दत्तानंद स्वामी संघे. आस्तिक भक्त होऊन रंगे. स्वश्रद्ध श्रोत्याचे पाप भंगे. ऐसी पावन श्रीपाद कथा. शंकर भटजी भाग्यवान ज्यांची श्रवण शक्ती सघन. श्रीपाद कथे माझी तल्लीन वाढे भक्ती सहजची. होता श्रीपाद 7 वर्षाचे. करती संस्कार उपनयनाचे. वेदोक्त विधीने साचे. मंगलमय पुरावघे. आनंद अवघ्या पुरवासिया. प्रसन्नतेने मांगल्या तृप्ती अवतरे भुवरेया. वामन मूर्ती श्रीपाद. अनोखा उत्सवाचा रंग. व्रतबंध निमित्ते सत्संग. दत्त कथा होई सांग. दत्तदास मुखे ते धवा. अनादि अनंत अद्वय जे परम रसमय. सगुण रूप धरी सदय. भक्त वात्सल्यास्तवलीलेने. असे गंतव्य ऋषी मुनीचे. जे स्वय आचरून धर्माचे. वर्म करी प्रकट साचे. भगवंत श्री दत्त. दिगंबर अवधूता. अत्रि पिता. अनुसूया माता. जो अज्ञान निवारण्याकरता प्रगटला पुत्र रूपे. पसारा मतमतांतराचा. धर्म संप्रदाय पंथाचा. गलबल्याने मार्ग सत्याचा. कळे ना जीवासी. रात्रंदिन सुख शोधार्थ. दुःख भाग निरसनार्थ. खटपट करती व्यर्थ. स्वस्वरूप नेनोनिया. जरी गंगा स्नाने स्मरणे. हरे पाप परी जन्म मरणे. न सोडवी ते स्वस्वरूप दाने. सोडवी श्री दत्त. जीवबद्ध कर्मपाशे. जोवरी वासना नविनाशे. स्मरण मात्रे हा संतोषे. वासना विपनाशार्य स्मर्तुगामी. अंतरा निर्वाळूनी शांती. देई जो विमलमती. अखंड अवतार स्थिती. अद्वैपन न मोडता. तो हा श्रीपाद श्रीवल्लभ. पीठिकापुरी सुलभ. प्रगटले मूर्त वालभ. भक्त भगवंत हृदयीचे. हा श्रीपाद दिसे बालमूर्ती. परी हा चैतन्य चक्रवर्ती. लीला करी श्री गुरुमूर्ती. भूतलावरी या रूपे. प्रमाद बुद्धी वारून. क्षमा करी करुणा घन. आला जो अनन्य शरण. रक्षितया सर्वदा. प्रभावतयाचा बोलवेना. तेथ तर्के पोचवेना. ठाव न संदेह अनुमाना. अपरोक्षानुभव सर्वदा. श्रीवल्लभ हाच असे आदि नारायण. जैसे की परम शिव प्रकाशे. दक्षिणामूर्ती श्री गुरु. असा भगवंत परम दयाळू. प्रेमे स्मरता कृपाळू. होऊन करी सांभाळू स्वभक्तांचा सर्वदा. असा दिगंबर ब्रह्मचार्यासह सोये जीववी. आदर्शास तेज उचळे तेजस. ब्रह्मचर्य ब्राह्मणांचे. टळे गंडांतर या कृपेने. पडे सत्संग पूर्णतेने. अंती जीवनमुक्त होणे. सहज आनंदे भाविकांशी. लाभो बरा संग याचा. गुण कीर्तने सजो वाचा. करा उद्घोष मंगलाचा. या नावे सर्वदा. उदारा तू शिरोमणी. गुण लावण्याची खाणी. भक्त वत्सल कैवल्यदानी. मन मंदिरी सदा वसो. ऐसे गाती दत्तदास. प्रेमे दत्त चरित्रास. जातीहीन परी भक्त खास. तेने प्रिय प्रभूसी. देव न सापडे युक्तीने. देव न मिळे बुद्धीने. देव संतोषे भक्तीने. सेवा करी भक्तांची. वेदा न कळे जो निर्धारी. शुद्ध भावे पावे तो श्रीहरी. बंधने स्वये स्वीकारी. अनन्य भक्तांचे लीलेने. मौजी बंधनानंतर भिक्षेसी. प्रथम जाऊ दत्तदासापासी. म्हणती श्रीपाद ग्रहस्थासी. निषेधती ते सारे. ठरवून नीचहीन यांना. दाबिता क्रूरतेने तयांना. सद्भाव त्यांचा पहाना. कृपा ममतयावरी. प्रगती त्यांची आगामी काळात. धर्म कर्म भ्रष्ट ब्राह्मण होत. कसे राहतील सेवक वृत्तीत. सत्यवचन हे माझे. अंगी नसता गुण. बळे कपट करून. दाहू पाहती सद्गुण. जाना दंभिते जन. दंभ महादोष खास. करी हळूहळू सर्वनाश. सावधपणे सरलतेस. सोडू नये हितार्थ. ग्रस्त जो धर्मबद्ध. दत्तभक्तीने भावशुद्ध.
तयाच्या योगक्षेमाचा वचनबद्ध रक्षिन मी निर्धारे. रूपे माझे सर्वभूते न जाणता करी भक्तीने कुभावे व्यर्थ मम मते. निष्काप प्रेमी प्रियजन प्रियमज निवारेन तयांच्या पदा. रक्षेन भक्त वत्सल ब्रिदा दंडेन दंभी कुभावी मदा. छळती जे मम भक्ता बोलती श्रीपाद आवेशाने. रुद्ररूपे कठोर वचने माता पिता शांतविता प्रेमाने. मौनी ते क्षण मात्रे त्याच समयोग देहाने. जाती दत्तदासा घरी मंगळ रूपाने. मधुर फल भिक्षा प्रेमाने भक्तवत्सल स्वीकारती. स्वीकारी दूध वाटे मिठाई स्वहस्ते सर्वांशी प्रसाद देई. धन्य दत्तदास होई करुणाघन श्रीपाद. वर्ण जाती व्यवस्था लौकिक मज पासी न चाले ते कौतुक. जो असे निष्काम भाविक जीवा पाडतो प्रिय आम्हा. जो जेव्हा स्मरे मजसी तक्षणीच मी तयापाशी. भक्तवत्सल प्रिदाशी मिरविते अभिमानाने. जो काया वाचा मने नित्य समर्पित अंतकरणे. तयांचे प्रतिपाळने अतिदक्षतेने सर्वदा. पीठापुरी प्रगटने तीर्थक्षेत्री हिंडणे. स्वस्वरूप दान तारणे रहस्य इतरा भक्तांशी. घ्याई जो मज निरंतर जाणून त्याचे कर्म भांडार. भस्म करीन मी सत्वर ज्ञान योगाग्नी प्रसादाने. देता अन्न भुकेल्यासी भावे स्मरता दत्तनामासी. पावे तो वरद दानासी निश्चय जाना तुम्ही. श्रीपाद श्री सर्व शक्ती रूप श्रीवल्लभ शक्तिमान स्वरूप. महालक्ष्मी सर्व कलारूप नांदे मम भक्तांघरी. शुद्ध जायाचे अंतकरण अनुभवितो मम कृपापूर्ण. असतानन्य शरण मी नित्य तयाजवळी. भजो कोणी कोणत्याही देवा मी स्वीकारतो ती सेवा. पावेल तो अंतिमेवा मम प्रसादे निश्चये. सारे गुरु सारे संत माझेच अंश निश्चित. सेवा पावते मज खचित त्यांची जे करता ती. करिता ते जी प्रार्थना पोचलो मी ती मम चरणा. मिळतो प्रसाद भक्तांना त्या रूपाने माझाची. श्रीपाद श्री वल्लभ केवळ नामरूप नसे सकल. देवता स्वरूप विराट प्रांजळ अनुष्ठान बळे उमजेल. जे जे प्रसिद्ध सिद्ध योगी महाज्ञानी महायोगी. संत महत वितरागी जानवंश माझेची. जो करील मम आराधना देऊन धर्म कर्म बोधनाना. सांभाळीन मी पतित पावना प्रिदान सोडी कदा. एवं हार्दिक प्रसन्नतेने श्रीपाद सांगती प्रेमाने. धन्य दत्तदास सेवेने दर्शन कृपेने ते दवा. भावग्राही कृपावंत करुणाघन हा भाग्यवंत. करीत असे भक्ता जयवंत कृपा कटाक्ष न्याहाळूने. परी सद्भावी असावा भक्त स्वधर्माचरणे जो युक्त. आत्मनिवेदने मस्त होतो श्री कृपेने. तो न पाही कुल गोत्राशी अथवा भौतिक परिस्थितीशी. पाही तो सद्भावाशी नामस्मरणे संतुष्ट. दत्त प्रसाद जरी अन्यत्राचा अवेर न करावा त्याचा. करता कष्ट नष्टाचा अनुभव परिहार्य. दत्तानंद स्वामी प्रेमाने निरूपिती दत्त कथा त्याने. संतुष्टी शंकर भटासी स्मरणे सकल भाविकांसी. भविष्य उज्ज्वल होण्यास पठन करावे अध्यायास. पळता श्री आज्ञा खास भाग्योदय होता तयाचा. इति श्री श्रीपाद चरित्रामृत ग्रंथ शंकर भट संमत. श्री स्वामी समर्थावताधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 63 अध्याय 20 संपूर्ण.